जय महाराष्ट्र. आपण शिवसेनेकडून उभा आहे गोलटगाव गटातून, आणि कसा प्रतिसाद आहे आपल्याला? खूप छान प्रतिसाद मिळतो. कोणते मुद्दे घेऊन आपण निवडणुकीला समोर जात आहे? पाणी, रस्ते, महिला सक्षमीकरण. काय नागरिकांचा कसा प्रतिसाद आहे? आतापर्यंत चांगला प्रतिसाद मिळाला. तुम्ही सरपंच होता, सरपंचपासून आता जिल्हा परिषद लढवत आहे, कसा अनुभव आणि कसं जनतेला, आणि पुढं तुम्ही जे आता लोकांचे प्रश्न मांडणार आहे कशा पद्धतीने मांडणार? मी गेल्या 10 वर्षापासून वायगाव येथील सरपंच आहे आणि गावकरी बंधूंनी मला सरपंच पदाची संधी दिली आणि त्यांच्या प्रेरणेनेच मी आतापर्यंत पुढे गेले आणि आज देखील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून उभी आहे. काय समस्या आहे नागरिकांच्या सध्या तुम्ही फिरतायत? सध्या नागरिकांच्या रस्त्याच्या जास्त मला समस्या दिसल्या या गोलटगाव सरपंच. म्हणजे आता भाजप म्हणतं लाडकी बहीण कितीपत ही याच्यामध्ये? नाही, मला नाही वाटत यशस्वी. का बरं, काय त्याच्यामध्ये? इकडे टॅक्स वगैरे वाढवलेत. हो, शिक्षणावर जे शिक्षण साहित्य त्याच्यावर देखील टॅक्स आहे. शेतीला जे म्हणजे औषधे वगैरे लागतात, खत लागतं, बियाणं लागतं, त्याच्यावर देखील टॅक्स आहे. इकडून घ्यायचं आणि तिकडं द्यायचं असं भाजप सरकारने केलेलं आहे. मग लाडक्या बहिणीचं काय म्हणणं आहे? कंटाळल्यात. कशामुळे? काही इकडं जवळजवळ आपल्याकडून म्हणजे आमच्या लाडक्या बहिणीकडून किराणा मालामध्ये वगैरे 9-10 हजार रुपये इकडं टॅक्समध्ये वसूल होतात महिन्याला, आणि इकडं लाडकी बहीण म्हणून 1,500 रुपये दिले जातात. आता ते सगळ्यांच्या लक्षात यायला लागले असं जाणवलंय मला. आता शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे? शेतकऱ्यांचं तेच म्हणणं आहे, बियाणं वगैरे याच्यात टॅक्स लावलाय शेतकऱ्यांना, जे आता आणि मालाला भाव नाही, आणि शेतकरी नेहमी संकटातच असतो. अतिवृष्टी, नापिकी, दुष्काळ नेहमी भरकटलेलाच आहे आतापर्यंत. काय आव्हान करसान आणि तुमचं व्हिजन काय असेल वेगळं यांच्यापेक्षा? माझं विजन महिला सक्षमीकरणासाठीच माझे जास्त प्रयत्न राहतील, जेणेकरून महिला स्वावलंबी बनतील. काय नेमकी काय स्वावलंबीमध्ये तुम्ही काय काय महिलांना घरगुती उद्योगधंदे वगैरे मिळवण्याचे म्हणजे जनतेच्या साथीनं माझा प्रयत्न राहील. काय आव्हान करसान मतदारांना? मला गोलटगाव सर्कलमधून जिल्हा परिषद सदस्य म्हणून तुम्ही निवडून द्या. तुमचा पाण्याचे, रस्त्याचे प्रश्न सोडवले जातील आणि महिलांना देखील काही उद्योगधंद्यासाठी प्रयत्न केले जातील. गणामध्ये कोण आहे तुम्हाला सोबत? मला गाडे जळगाव गणामध्ये गयाबाई शंकरराव ठोंबरे या आहेत, आणि गोलटगाव गणामध्ये कुंताताई स्वामीनाथ बनसोडे. अच्छा, महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद भेटेल? खूप चांगला भेटतो. वैशाली अशोकराव शिंदे, गोलटगाव गटातून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी तर्फे उभी आहे आणि माझं चिन्ह मशाल आहे. आणि आमच्याबरोबर वंचित बहुजन आघाडी, रासपा देखील आहेत.